अल निनोमुळे राज्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेली आहे। बाब चिंताजनक आहे। अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल। पावसाबद्दल एक चिंता करायला लावणारी बातमी आता समोर आली आहे। आताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये पाऊस 8 जिल्ह्यांमध्ये पडणार नसल्याची चिंताजनक माहिती आता समोर आली आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पेरणीला पाऊस नसल्याने शेतकरी बांधव मोठ्या चिंतेमध्ये आहेत। 2026 हे एल निनोचं वर्ष असल्याने गेल्या 50 वर्षांमध्ये कधी न घडलेली परिस्थिती यावर्षी घडणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। जवळपास 8 जिल्हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत। या 8 जिल्ह्यांमध्ये पहिल्या पेरणीला पाऊस पडणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी काय भीती निर्माण होत होती तेच या ठिकाणी आता भीतीदायक घडत असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा अशा अनेक भागामध्ये खरा मान्सूनचा पाऊस नेमकं कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, तसेच पेरणीला शेतकऱ्यांनी कधीपासून सुरुवात करावी, कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये जून जुलै पाऊस पूर्णपणे खंड पडणार आहे, याची सर्व माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। सध्याला वातावरणाकडे जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जाणवू लागलंय की दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। वातावरणात कोरडे वारे आणि उन्हाचा तडाखा परत एकदा या जून महिन्यामध्ये बसू लागलाय। मागच्या 2025 चा जर आता विचार वर्षाचा केला मागच्या, तर जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी इतका पाऊस या ठिकाणी पडत होता की शेतकऱ्यांना पाऊस मागच्या वर्षी नको नकोसा वाटत होता। परंतु अचानकपणे या 8 जिल्ह्यांमध्ये अनेक भागामध्ये या वर्षी या जून महिन्यामध्ये हवेचा दाब या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे एक वेगळीच परिस्थिती आता 2 महिन्यामध्ये तुम्हाला इथून पुढे आता पाहायला मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। जवळपास 90% वरती शेतकरी पावसावर अवलंबून असतात। तुम्हाला पण चांगलंच माहित आहे, अनेक शेतकरी आता सोयाबीन पीक असेल, कापूस पीक पेरण्याच्या तयारीत आहेत। बाजरी पीक कोण पेरणार आहे, कोणी तुरी पीक पेरणार आहे, कोणी मटकी पीक पेरणार आहे, मका कोणी पेरणार आहे, तर इतर कोणतीही पिके तुम्ही जर या ठिकाणी पेरण्याचा विचार करू लागला असेल तर तुम्ही आताच या ठिकाणी सावधान व्हायचं आहे। कारण मान्सून पावसाला जून आणि जुलै या 2 महिन्यांसाठी 8 जिल्ह्यात पूर्णपणे ब्रेक लागलाय। आजच मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांना सरकारने सांगितलेल्या सूचनांनुसारच पेरण्या करा असं सांगण्यात आलंय, अन्यथा पेरण्या तुमच्या या ठिकाणी वाया जातील, फेल जातील। जर जून आणि जुलै आता या 2 महिन्यामध्ये पाऊसच अजिबात पडला नाही तर पूर्णपणे पहिल्या पेरण्या आता या ठिकाणी फेल जाणार। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आतापासूनच पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेतीमध्ये पेरण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, पावसाची वाट बघत असाल, तर जून जुलै या 2 महिन्यांच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये पाऊस आता या ठिकाणी विश्रांती घेणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस समाधानकारक पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिमुसळधार पडणार आहे, याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, एप्रिल आणि मे मागच्या महिन्याचा जो काय अवकाळी पाऊस झाला तर तो कसा पडलेला आहे तुम्ही सुद्धा अनुभवलाय। कुठे गारा या ठिकाणी पडल्या, कुठे शेती पिकांचं नुकसान झालं। इतका मोठा अवकाळी पाऊस मागच्या एप्रिल आणि या ठिकाणी मे महिन्यामध्ये पडलाय। मग आता शेतकऱ्यांना काळजी वाटू लागल्या की आता जून जुलै या 2 महिन्यामध्ये पेरणी करावी लागणार आहे। पावसाचं नेमकं काय वातावरण राहणार आहे? शेतकरी मित्रांनो, काल आलेल्या एका नवीन आता मान्सून पावसाच्या अंदाजानुसार असं या ठिकाणी समोर आलं आहे की यावर्षी एल निनोचं वर्ष असल्यामुळे मान्सून पाऊस शेतकऱ्यांना धोका देणार असल्याचं या ठिकाणी लक्षात आलंय। काही हवामान अभ्यासक सांगतात 20 जून नंतर आता मान्सून जोरात पाऊस पडेल। काही आता हवामान अभ्यासक सांगतात 25 जूनला या ठिकाणी मोठा पाऊस येईल। कोण कोण या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने सांगत असतं, परंतु काल संध्याकाळी आलेल्या एक नवीन अधिकृत अंदाजानुसार हवेमध्ये झालेल्या बदलानुसार मान्सून पाऊस आता या ठिकाणी 2 महिन्यांसाठी 8 जिल्ह्यात ब्रेक घेणार असल्याचं या ठिकाणी समोर आलंय। त्यामुळे कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये मान्सून पावसाचं आगमन होणार नाही किंवा मान्सूनचं लेट आगमन होणार आहे, नेमका हवामान खात्याने याबद्दल काय काय म्हणलेलं आहे, तुम्हाला नेमकं इथून पुढे काय काय काळजी घ्यायची आहे, कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मान्सून पाऊस 2 महिन्यामध्ये धोका देणार आहे, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची नावे या ठिकाणी सांगतो। शेतकरी मित्रांनो, स्पष्टपणे सांगण्यात आलंय की 8 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांसाठी पाऊस विश्रांती घेणार आहे। त्यामुळे सावधान व्हायचं आहे। तुम्हाला राज्यातील वातावरणात मोठा बदल आता सध्याला पाहायला मिळतोय। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की अवकाळी पाऊस या ठिकाणी गारांचा एवढा मोठा पडलाय म्हणल्यावर मान्सून पाऊस या ठिकाणी धुमाकूळ घालणार असं वाटत होतं,
परंतु सर्व काही या ठिकाणी उलट होताना आता तुम्हाला पाहायला मिळतंय. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये एक नवीन संकट आता मान्सून बद्दलचं तुम्हाला पाहायला मिळतंय. सध्या स्थितीला जर आपण बघितलं तर सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस आता पूर्णपणे थांबलेला आहे. कोरडे वारे वाहू लागले. हवेमध्ये एक वेगळंच वातावरण झाल्यामुळे मान्सून पाऊस आता मंदावणार. या 8 जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी आपली आता या तारखेपासून करावी, अन्यथा फेल जाऊ शकते. कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आता आमचा अंबर लागतोय की काय असं या ठिकाणी आता वाटू लागलंय. आता एका नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये कोरडे वारे इथून पुढे वाहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिकांना पाहिजे तेवढा पाऊस पडणार नाही, पेरण्या होणार नाहीत. जसं पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, फक्त आबाळ येऊ लागले, ऊन पडू लागले, कोरडे वारे वाहू लागलेत, अशीच परिस्थिती या ठिकाणी आता अनेक जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आता या ठिकाणी जी आता करणार होते त्या आता पूर्णपणे थांबवल्या. मग नेमकं जून महिन्यामध्ये नेमकं पेरण्या होणार का? जुलैमध्ये पावसाचं वातावरण कसं राहणार? कारण जून जुलैमध्ये जर व्यवस्थित पाऊस पडला नाही तर पेरलं तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित उगवत नाही आणि पेरणीला ओली सुद्धा या ठिकाणी आता होणार नाही आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता पूर्णपणे चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं मग आता काय काय परिस्थिती होणार आहे? जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे? जुलैमध्ये पावसाची परिस्थिती नेमकं कशी राहणार आहे? तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस केव्हा दाखल होणार आहे? हवामान खात्याने नेमकं कोणती तारीख आता अधिकृतपणे जाहीर केली आहे? मुख्यमंत्र्यांनी कोणत्या सूचना शेतकऱ्यांना दिलेत? प्रत्येक जिल्ह्यानुसार, अगदी तुमच्या गावानुसार, तालुक्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस नेमकं खरा कधी दाखल होणार आहे? जूनमध्ये तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात पेरण्या होणार का? सविस्तर अंदाज पाहण्यासाठी 2 मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आता इथून पुढे बघायचा आहे. बघा, लक्षात ठेवा, एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल इतका मोठा धो पाऊस झाला. तर यावरून शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत होता की जून महिन्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आणि जुलै महिन्यामध्ये तर या ठिकाणी धुमाकूळ घालणार. परंतु वातावरणामध्ये हवेचा दाब अचानक निर्णय झाल्यामुळे या ठिकाणी खूप मोठं नुकसान या ठिकाणी आता शेतकऱ्यांना सहन करावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, शेतकऱ्यांना या ठिकाणी कधीच वाटलं नव्हतं की सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर प्रत्येकाला वाटू लागले पावसाळा या वर्षीचा चांगला सुरू झाला असं वाटलं होतं. एप्रिल मे मध्ये या ठिकाणी आता गारांचा पाऊस पडलाय म्हटल्यावर जून जुलैमध्ये आता धो पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं. परंतु एक मोठं संकट या ठिकाणी सावट आता अनेक जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याचं बघायला मिळालंय. आता काही जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्णपणे आता बंद झालेला आहे आणि या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पावसाचा खंड पडल्याचं पाहायला मिळतंय. कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडेल याबद्दलचा अंदाज या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे. अखेर मान्सून पावसाला पूर्णपणे ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांनी सर्व शेतीची आता मशागत करून ठेवल्या. काही जणांनी या ठिकाणी पेरणीला सुरुवात आता करायला सुरुवात करणारच होते, परंतु आबाळाकडे सध्याला जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाली. आता पेरणी केल्यानंतर नेमका पाऊस जर थांबला तर पावसाला खंड लागला तर या ठिकाणी मातीमध्ये आता टाकलेलं बियाणं वाया जाणार, पीक व्यवस्थित या ठिकाणी उगवणार नाही. आता जे उत्पन्न तुमचं आहे तर ते निघणार नाही असं शेतकऱ्यांना पण आता कळून चुकलंय. त्यामुळे काल एका नवीन अंदाज हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय. यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण एकदम कमी राहणार असल्याचं आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता थोडं भीतीचं वातावरण पसरलंय. वातावरणाकडे जर सध्याला तुम्ही आता टक लावून बघितलं तर पाऊस पडेल असं तरी सध्याला अजिबात वाटत नाही. यामध्ये 3 ते 4 हवामान अभ्यासकांनी आता अंदाज नेमकं काय काय सांगितलंय त्यांच्या अंदाजानुसार, तसेच पुणे वेधशाळा, भारतीय हवामान खाते या सर्वांचा अंदाज घेऊन नेमकं शेतकऱ्यांनी पेरण्या कधी करावीत, जूनमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही, जुलैमध्ये काय परिस्थिती राहणार आहे, अधिकृतपणे हवामान खात्याच्या काही अभ्यासकांनी आता माहिती दिली आहे. काही ठराविक जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस समाधानकारक पडणार आहे, काही ठराविक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार सुद्धा पाऊस पडणार आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस जून जुलैमध्ये पडणार आहे याबद्दल आता हवामान खात्याने नेमकं काय काय माहिती दिल्या नक्की तुम्ही बघायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतामध्ये कोणतेही पीक घेण्याचा जर विचार करत असाल, जसं की मटकी असेल, तुरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, मका असेल, बाजरी असेल, तर या पिकांना इथून पुढे पाऊस काळ नेमकं कसा राहील, कारण 99% शेतकरी जे आहेत तर ते पावसाच्या अंदाजानुसार पेरणी करत असतात. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथून पुढे बघायचा आहे. जे 8 जिल्हे सांगण्यात आले त्यामध्ये पाऊस आता इथून पुढे धोका देणार आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस देखील पडणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस मुसळधार पडणार की अजिबातच नसणार, तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे नक्की बघायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय परिस्थिती जून जुलैमध्ये राहणार आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या जिल्ह्यानुसार जून जुलैमध्ये पाऊस काळ कसा राहणार आहे, तुम्हाला पेरणी या ठिकाणी लगेच करावी का,
आणि या ठिकाणी लगेच केली तर काय फायदा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो, कोणत्या तारखेला पेरणी होऊ शकते हे पण सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस जून जुलैमध्ये चांगला होणार आहे. बघा, चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे हे सांगितल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये पाऊस धोका देणार आहे, ज्यामध्ये मान्सून पाऊस दगा देणार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पाऊस समाधानकारक पडणार आहे. पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, सर्वांनी कान देऊन ऐकायचा आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. आता बघा, समुद्र सपाटीपासून जवळच असलेला हा जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस शेतकऱ्यांना समाधानकारक पडणार असल्याची माहिती आता समोर आली. त्यानंतरचा पुढचा जिल्हा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगतचाच रायगड जिल्हा आहे. कोकणातील जिल्हा म्हटलं जातं. रायगड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे कोकणाचा परिसर असल्यामुळे झाडे भरपूर आहेत, समुद्र किनारा जवळ आहे, त्यामुळे या पण जिल्ह्यामध्ये समाधानकारक यावर्षी पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलंय. परंतु आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैचा पाऊस या ठिकाणी आता दगा देणार आहे याची यादी सांगणार आहे. परंतु त्याआधी आपण चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैमध्ये पडणार आहे याची यादी सांगत आहे. बघा, पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ जून जुलैमध्ये चांगला असणार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतरचा त्याच्या लगतचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या वर्षीचा पाऊस काळ चांगला राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून आता वर्तवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सातारा. जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस काळ चांगला आहे. शेतकरी बांधवांनो, जून जुलैमध्ये कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस दगा देणार असल्याचं सांगण्यात आलंय याची माहिती लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याशिवाय तुम्हाला मान्सून पाऊस नेमकं कोणत्या तारखेला येणार, कोणत्या तारखेला पासून पेरणी करायची आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार हे समजणार नाही. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याला मान्सून पाऊस कशा प्रकारे धोका देणार आहे आणि या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे हे तर तुम्हाला समजणारच आहे. तर बघा, महत्त्वाचे जिल्हे सांगितलेत. आता ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर पडणार आहे तर त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. पुणे जिल्ह्याचे तुम्ही शेतकरी असाल, आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्हा सांगितला आहे. सांगली जिल्हा सुद्धा या ठिकाणी, सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये या ठिकाणी पाऊस काळ चांगला आहे, परंतु काही भागामध्ये मात्र पाऊस काळ कमी पडणार असल्याची चिन्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकदम चांगल्या रीतीने पाऊस काळ या ठिकाणी आता पडणार असल्याची आता माहिती समोर आली. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. मग आता कोणते असे 8 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काल पुढच्या 2-3 महिन्यांसाठी आता मंदावणार आहे, मान्सून पाऊस लेट येताचा असल्याचं लक्षात आलंय? ते 8 जिल्हे कोणते आहेत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये जर आता निर्माण झाला असेल तर त्याची सुद्धा यादी आम्ही पुढे तुम्हाला समजावून सांगणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे, सर्वांनी आता कान देऊन ऐकायचा आहे. तुमचा जिल्हा जर असेल तर नेमकं कोणत्या तारखेला पेरणी करायची, कधीपासून या ठिकाणी मान्सून पाऊस सुरू होईल याची यादी तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे. तर बघा, जो पाऊस या ठिकाणी कमी पडणार आहे याचे जिल्हे सांगणार आहे. पहिला जिल्हा सांगण्यात आला लातूर. बघा, लातूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी जर बघायला गेलं तर पाऊस हा कमीच असतो. यावेळी अवकाळी पाऊस या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पडला, परंतु येणारा मान्सून पाऊस या ठिकाणी थोडा कमी पडणार असल्याची चिन्हे सध्याला तरी आता जाणवू या ठिकाणी लागले आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एप्रिल आणि मे आता गारांचा पाऊस आणि या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढलंय. परंतु आता नांदेड जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी जून जुलैमध्ये मान्सून पाऊस थोडा लेट येणार असल्याचं, मंदावणार असल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यानंतरचा आता या ठिकाणी पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आलाय, यामध्ये आता पिके जर तुम्ही पेरणार असाल तर विचार करून पेरावं लागेल, ते म्हणजे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण मान्सून पाऊस या ठिकाणी आता मंदावणार असल्याची चिन्हे सध्या तरी पाहायला मिळतात. त्यानंतरचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्या प्रमाणात आता कापूस, सोयाबीन केला जातो आणि आता येथील शेतकरी आता पावसावर अवलंबून असतात. परंतु मान्सून पाऊस या ठिकाणी थोड्या मंद गतीने येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मान्सून पावसाचं मोठं सावट सध्याला दिसत आहे. त्यामुळे पाऊस मंदावणार आहे. पाऊस येताना या ठिकाणी आता एकदम मंद गतीने येणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. आणि ज्यावेळी पिकांना पाऊस पाहिजे असतो त्यावेळी टायमावर जर या ठिकाणी पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण डबल पत्तीने घसरत असतं. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पाऊस घनदाट या ठिकाणी जोरदार झाला आहे. परंतु आता येणारा जो आता पाऊस आहे म्हणजेच मान्सूनचा पाऊस एकदम मंद गतीने येणार असल्याची माहिती समोर आली आहे. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, पावसाचा अंदाज असतो, त्यामुळे आपल्या शेतीमध्ये कमीत कमी या ठिकाणी भरपूर ओली झाल्याशिवाय पेरणीचा विचार करू नका. कारण तुम्ही महागडं या ठिकाणी मशागत केलेली असते, महागडं बियाणं या ठिकाणी शेतीमध्ये तुमच्या पेरलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. ओली पूर्ण या ठिकाणी झाल्याशिवाय आपलं महागडं बियाणं शेतीमध्ये टाकू नका. कारण या ठिकाणी ओली झाल्याशिवाय ते व्यवस्थित उगवणार नाही आणि या ठिकाणी ते लगवणार नाही. त्यामुळे पूर्णपणे ओली झाल्याशिवाय पेरणी करू नका. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी समोर आला आहे. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत